लास्ट पिरियडमध्ये आपण वर्क पॉवर एनर्जी टॉपिक बघितला, कंप्लीट झाला. आज आपण एक छान छान टॉपिक स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव ग्रॅव्हिटेशन. ॲक्च्युली आपल्या इंडेक्समध्ये रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक होता, पण आपला जो 12वीचा एक टॉपिक फर्स्ट टॉपिक स्टार्ट झालेला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, हा एक्झॅक्टली सिनोनिम्स आहे या टॉपिक सोबत. टॉपिकचं नाव बेटा ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणता येईल? सॉरी, ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणता येईल बघा, सांगता येईल तुम्हाला? विचार कर. हे तर तुम्ही ऐकलेलं आहे की सर असा पेन असतो, खाली पडतोय, कशामुळे पडतोय? ग्रॅव्हिटेशन. कशामुळे पडतोय? आपण आवाज जसा काढता तसं निघत असतो ते का. सकाळ उठल्यानं पडतो नाही, आपल्याला असं वाटतं आपला आवाज सगळ्यात घाणेरडा आहे ना जगात. आंघोळ केलं, दुपारी आंघोळ केलं फ्रेश वाटते 12-1 वाजता. ते मसल्स रिलॅक्स असतात, आपल्या झोपून मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन असतात. मग कसा आहे आवाजच निघत नाही, आवाज थोडा बाहेर काढायचा आहे ना. ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं? ग्रॅव्हिटेशन हा एक फिनॉमिना आहे. हा ग्रॅव्हिटेशन फिनॉमिना आला कुठून? ग्रॅव्हिटी. कुठून आला? ग्रॅव्हिटी पासून. ग्रॅव्हिटी कुठून आला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून बेटा. कुठून आला हा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हे माहित पाहिजे असेल तर आपल्याला हे माहित असतं, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स बेटा. कशाला म्हणतोय पहा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणतोय? ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे. किती बॉडी आहे? दोन. पहिली बॉडी M1, दुसरी बॉडी M2. आता युनिव्हर्स मध्ये पहा, एक तर दोन बॉडी मध्ये अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. हे ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो काय? एका सायंटिस्टनं सांगितलं. सायंटिस्ट नाव होता न्यूटन्स, बरोबर. मग न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार हे मी आज सांगतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं. न्यूटन काय म्हणायचा? या दोन बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, बरोबर. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं प्रोडक्ट ऑफ देअर मासेस सोबत. कोणासोबत असतो? प्रोडक्ट मीन्स काय? दोघांच्या गुणाकार. कोणाकोणाचा गुणाकार? मासेसचा. M1 into M2. प्रोडक्ट दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन अँड इनवर्सली प्रोपोर्शनल. या दोघांतलं जे डिस्टन्स आहे की हे डिस्टन्स किती असतं बेटा? मग न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार पहा, मी असं म्हणू शकतो का? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. काय आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे मी सांगणार, पण याच्या आधी जर मला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच माहित नाही, असा फोर्स जो कुठल्याही ऑब्जेक्टला त्या प्लॅनेटच्या सेंटरकडे काय करतोय? अट्रॅक्ट करतोय. आता मला सांगा, मी हे पेन घेतोय, कुठे पेन पडलं, तो कोणता फोर्स असेल बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स which attracts any object toward the center of planet.
कुठलाही फोर्स असेल, मग आपण काय करतो, समजा हे बारकं उचललं वरून फेकलं, कुठं पडतंय, खाली. खाली पडतंय म्हणजे कुठं पडतंय, सेंटर ऑफ प्लॅनेटकडे. मग आपला प्लॅनेट तिथं कोण आहे, अर्थ, म्हणून याला अर्थ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो आपण. कोणता फोर्स आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशन काय सर, हा फिनॉमिना आहे. इट इज ए फिनॉमिना विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट, दगड धोंडे माती काही पडतं का नाही, विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशन. आणि जो फोर्स प्रत्येक गोष्टीला वळतो त्या फोर्सला काय म्हणायचं, द फोर्स विच अट्रॅक्ट्स. काय करतोय तो, कोणाला, पहा कोण आहे, काय करतोय, कोणाला, कुठं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ कोण बेटा, प्लॅनेट. पहा क्वेश्चन काय, कोण आहे, फोर्स काय करतोय, अट्रॅक्ट करतोय, कुणाला, एनी ऑब्जेक्ट, कुठं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ. मग या सर्वाला काय म्हणायचं, कोणता फोर्स आहे बेटा हा. मग माझा क्वेश्चन आहे, एक्झॅक्ट व्हॉट इज अ मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज द टाइप ऑफ फोर्स, आहे का नाही, न्यूक्लिअर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, हे सर्व काय बघा टाइप्स ऑफ फोर्स आहेत तरी. इट इज द टाइप ऑफ फोर्स विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट. समजते, हा एक असा फोर्स आहे जो प्रत्येक ऑब्जेक्टला कुठे अट्रॅक्ट करतोय, सेंटर ऑफ प्लॅनेटकडे. मग या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बेटा कोणता फोर्स आहे, समजलं. मग आता हा आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला, हे आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तुम्हाला आधी हे कन्सेप्ट क्लिअर करतो. ठीक आहे, आता तुम्हाला जर कोणी विचारलं बाबा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, सांगता येईल की नाही. दुसरा पॉइंट याच्यामध्ये, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज कसा असतो बेटा, अट्रॅक्ट. असं कधी झालंय का रे, आपण एखादा ऑब्जेक्ट टाकतोय खाली, खाली थोडा वेळ जातो, इथपर्यंत खाली जातो, पुन्हा वापस वर जाते, होतंय का. मग अट्रॅक्टिव्ह आहे पण रिपल्सिव्ह आहे का, फक्त कसं नेचर आहे, नेचर ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं आहे. दुसरं, अट्रॅक्टिव्ह अँड कन्झर्वेटिव्ह पण आहे. कन्झर्वेटिव्ह कशाला म्हणायचं, आठवते का, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, वर्क, पॉवर, एनर्जी मध्ये आपण बघितलं होतं. ज्या फोर्समुळे होणारं वर्क डन त्याच्या पाथवर डिपेंड असतं, त्याच्या पाथवर काय असतं, डिपेंड असतं, त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतात. द वर्क डन प्रोड्यूस्ड बाय फोर्स, वर्क डन प्रोड्यूस्ड बाय फोर्स इज डिपेंड्स अपॉन इट्स पाथ. म्हणजे तो येणारा फोर्स असा आहे का, असा आहे का, क्लोज लूप मध्ये आहे का, है ना, त्याचा पाथ कसा आहे, हे जर आपण विचारात घेतलं तर त्यावेळेस होणार वर्क डन आणि त्यावेळेस वापरात येणारा फोर्स हा कोणता असतो बेटा, कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग सर कसंही असे ना फोर्स, आम्हाला देणं गेलं नाही, आम्हाला फक्त काय करायचंय, वर्क डन. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू काय असतो, डिस्प्लेसमेंट, आहे की नाही. फोर्स कशासाठी लागतो, वर्क डन करण्यासाठी, आहे ना, काम करण्यासाठी काय लागतं, बल. कामासाठी बल लागतं का नाही. मग काम करायचंय, फोर्स, तुमचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं बेटा, वर्क डन, होतं का नाही. मग आता मला सांगा, जर असा फोर्स घेतला जो तुमच्या पाथवर डिपेंडच नाही, तुमच्या पाथवर डिपेंड नाही, मग मला सांगा, म्हणजे आईनं काय सांगितलं, फक्त
दुकानावर जाऊन बिस्किट तिथं काही देणे की नाही का? एक उदाहरण आहे, हे एक्झॅक्टली सिमिलर नाही, पण इट डज नॉट डिपेंड अपॉन इट्स पाथ. कामच सांगितले की नाही. तुम्ही त्या दुकानात जातात, इकडे जाताल कुठे जातात, कसंही घेऊन येतात, आणताल का नाही. तिथं तुम्ही केलेलं वर्क डन तुमच्या पाथवर डिपेंड आहे का? नाही. फक्त आईने सांगितलं त्याच दुकानावर ना फिक्स पॉईंट सांगते, म्हणजे पाथ पण फिक्स आहे, त्या दुकानाला जायचा रोड फिक्स आहे, डिस्प्लेसमेंट. मग तिथून एखादी गोष्ट आपण अप्लाय करतोय, म्हणजे स्प्रिंग फोर्स. स्प्रिंगला आपण काय केलंय, फाकवलं, बरोबर आहे. स्प्रिंगला आपण बाहेर ओढतोय, स्प्रिंग स्वतःला कुठे ओढते की नाही मध्ये. रबर आपण बाहेर ओढतोय, रबर स्वतःला कुठे ओढते का नाही. मग स्प्रिंग असं हालत ओढते रे, एकाच फिक्स पाथ मध्ये ओढते का नाही स्वतःला. मग स्प्रिंग मध्ये कोण असतो, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. कोण असतो, तो कन्झर्वेटिव्ह आहे का नॉन कन्झर्वेटिव्ह आहे? कन्झर्वेटिव्ह आहे. का? सर तो एका फिक्स पाथ मध्ये काम करत असतो. लक्षात येते. इलास्टिक फोर्स कन्झर्वेटिव्ह आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्झर्वेटिव्ह आहे. सर का कन्झर्वेटिव्ह आहे? ज्यावेळेस एखादा प्लॅनेट इथे दुसरा प्लॅनेट इथे आणि अर्थ सन, ह्या दोघांमध्ये फोर्स असा आहे का सरळ आहे का नाही. मग हा कसा असेल, कन्झर्वेटिव्ह आहे. कसा आहे बेटा हा? नंबर 1 प्रॉपर्टी काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? 1 नंबरला अट्रॅक्टिव्ह आणि कन्झर्वेटिव्ह. लोक म्हणले ठीक आहे. ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण डिनोट करतोय, ते कशाने डिनोट करतो बेटा? एफ. पहा मी थोडंसं आणखीन वापस येतोय, कन्फ्युजन दूर करतोय, वापस येतोय. चॅप्टरचं नाव काय बेटा? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं? ग्रॅव्हिटी काय असते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक असा फोर्स आहे जो काय करतो बेटा, कुणाला कुठं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट. त्यावेळेस त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणायचा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिनोटेड बाय एफ. कुठलाही फोर्स असेल कशाने डिनोट करतोय? एफ ना. इट इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन. एसआय युनिट काय? न्यूटन. मग आता मला सांगा, हा जर असेल एसआय युनिट तर सीएस काय? डायन. कोण आहे? डायन. सीजीएस युनिट. बाळांनो, 1 न्यूटन बरोबर किती डायन असतात? 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डायन असतात का नाही? जर 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डायन, तर मला सांगा ह्याचे डायमेन्शन्स काय असतात, किंवा या न्यूटनचे डायमेन्शन्स? L raised to 1, M raised to 1, P raised to. हे तर सर्वांना माहिती आहे की आपण डायमेन्शन्स कसे काढले. आठवत आहे? न्यूटनचे डायमेन्शन्स. न्यूटन बरोबर कोण असतं? केजी इंटू मीटर पर. याचे डायमेन्शन येत नाही, पण याचे आहे ना. हे लक्षात आहे ना. हे बरोबर हे का असतं? कारण सर एफ इज इक्वल टू कोण असतं बेटा? एम इंटू ए. मास इंटू ऍक्सेलरेशन. पहा एफ फोर्स कशात मोजतो? बरोबर. मास कशात मोजतो? आणि ऍक्सेलरेशन एलएचएस बरोबर. जर हे करेक्ट असेल तर हे सुद्धा असेल करेक्ट. मग आता मला सांगा, याच्यामध्ये लेंथ, मास, टाइम, याच्यात लेंथ किती वेळेस आहे रे? एक. कुठे आहे? मीटर. दिसतंय की नाही? 1 वेळेस. मास किती वेळेस बेटा? किलो बिलो. टाइम किती वेळेस आहे? सेकंद बिकंद. कुठे आहे? खाली. किती वेळेस आहे? खालचं प्लस वर जाऊन काय होतंय? म्हणजे मायनस आहे का ना डायमेन्शन्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कोण आहे?
ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणती क्वांटिटी आहे बेटा? कसं काय असेल? कुठलाही फोर्स ही कोणती क्वांटिटी? वेक्टरच आहे का? फोर्स आहे म्हणजे त्याला डायरेक्शन लागते. मॅग्नेट्यूड फक्त डायरेक्शन आहे, मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बरोबर, म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी आहे सर. मग आता आणखीन एक पॉईंट कोणता आहे? जर समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेक्टर क्वांटिटी असेल तर अजून F इज इक्वल टू G m1 m2 बाय r स्क्वेअर. सर हे काय आहे बरं? हा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. कोणता? कॅपिटल F इज इक्वल टू G, कॅपिटल G आहे, नॉट ए स्मॉल g, m1 m2 बाय r स्क्वेअर. G हा कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, हेच का असं असतं हे तुम्हाला एक्सप्लेनेशन लगेच देणार आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचंय? इट इज द टाइप ऑफ फोर्स which attracts any object, which attracts towards the towards the त्याला काय म्हणायचंय? denoted by, measured in terms of, yes or no? CS 1 Newton is equal to 10 to the power. Dimensions are m raised to 1, m raised to 1, t raised to quantity. F is equal to G m1 m2 by दोन मासेस m1 आणि m2, r स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम. r म्हणजे कोण असतं? त्या डिस्टन्सचा काय? स्क्वेअर. डुकले हाणाला का बे? आणि बघ F is equal to G m by r स्क्वेअर. जमलं? हा आहे न्यूटन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हळूच कोणतरी म्हणलं सर एवढे पॉईंट झाले ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, आता तुम्हाला जर विचारलं कोणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, तुम्ही किती पॉईंट लिहू शकता? एक तर डेफिनेशन, 2 3 4 5 6 7 8. बरोबर. आणखीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? एक नाटुरे आहे ना, त्याचं नेचर कसं आहे? कसा आहे तो? अट्रॅक्टिव्ह. सर कसा आहे तो? या फोर्स पासून बनलेली फील्ड कोणती असेल रे बेटा? व्हेरी गुड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पहा, जसा तो तशी ती. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा असेल बिचारी ती फील्ड पण तशीच असेल. मग सांगा कसा आहे तो? सर अट्रॅक्टिव्ह. कसा आहे तो बाळांनो? अट्रॅक्टिव्ह. पुन्हा कन्झर्वेटिव्ह. कसा आहे तो बाळांनो? कन्झर्वेटिव्ह. आता मला सांगा आपल्या अर्थचं ग्रॅव्हिटेशन कुठपर्यंत आहे? सूर्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठपर्यंत आहे? आपल्यापर्यंत आहे की नाही? म्हणून आपण त्याच्या पाथमध्ये, फिक्स पाथमध्ये फिरायला लागलो. त्याच्यामध्ये फिरतो की नाही? आपण आपल्या सोलार सिस्टीम मध्ये कितवा पार्ट आहे? सॉरी, कितवा प्लॅनेट आहे? तिसरा आहे की नाही? असे खूप सारे प्लॅनेट आहेत की नाही? 5 6 7 8 9 आहेत की नाही? मग तिथपर्यंत सूर्याचा कोणता फोर्स आहे? बरोबर आहे की नाही? पृथ्वीच्या बाहेर निघेपर्यंत इथं ग्रॅव्हिटेशन वर 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 जा, ग्रॅव्हिटेशनल आपली फील्ड आहेच का नाही? म्हणजे तिथपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पृथ्वीच्या बाहेर सुद्धा काही प्रमाणामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का नाही आपल्या अर्थचा? जसं सूर्याचा इथपर्यंत पोहोचतो म्हणजेच त्याची, कोणाची? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज खूप जास्त आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज कशी बेटा? खूप जास्त. इट हॅज व्हेरी लॉंग रेंज. पण त्याच सोबत तो असा आहे का रे? एखादा पेन असा सोडला तो हळूहळू जातो ना खाली, का झपकून उडते? स्लो जातो, खूप फास्ट जातो. बरोबर. रबर आहे, ओढलं सोडलं स्लो जातंय का फास्ट जातंय? बरोबर. पण दुसरं एक सांगतो, न्यूक्लिअर फोर्सेस
तुम्हाला केमिस्ट्री झालेले पण आहे. न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर. सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स जो कोणता असेल तर कोण आहे? न्यूक्लिअर फोर्स. आणि सगळ्यात विकेस्ट फोर्स कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स बेटा? सर्वात वीक आहे तो, सर्वात वीक आहे. मग कोण आहे तो वीक आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोण आहे जो स्ट्रॉंग आहे? न्यूक्लिअर फोर्स इज अ स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर. लक्षात ठेवायचंय. कोणता फोर्स? न्यूक्लिअर फोर्स स्ट्रॉंगेस्ट इन नेचर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये कोणता फोर्स असणार आहे? न्यूक्लिअर फोर्स. ऐकले? इलेक्ट्रॉन्स चार्जेस मधला फोर्स आहे की नाही? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स स्ट्रॉंगेस्ट आहे का वीकेस्ट आहे का नाही? न्यूक्लिअर फोर्स स्ट्रॉंगेस्ट and electrostatic force weakest in nature. लक्षात येते? पहिली प्रॉपर्टी सरांनी तेच सांगितलं. कसं आहे तो? अट्रॅक्टिव्ह आहे सर. अजून कन्झर्वेटिव्ह आहे सर. अजून इट हॅज व्हेरी लॉंग रेंज. त्याची रेंज नाही लांब आहे सर. पण जरा तो वीक आहे तो. कसा आहे तो? अट्रॅक्टिव्ह आहे, कन्झर्वेटिव्ह आहे, रेंज खूप लांब आहे, पण जरासा तो वीक आहे. कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचं नाव काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोण बेटा हे? प्रॉपर्टीज कुणाच्या? नंबर 1 बाबांनो कसा आहे? नंबर 2 अट्रॅक्टिव्ह अँड कन्झर्वेटिव्ह इन नेचर. नंबर 2 इट हॅज पहा बेटा, it has very long range. नंतर it is weakest in nature. weakest in nature. लक्षात येते? कोण? आता मला सांगा, याच फोर्स पासून तयार होणारे फील्ड ती पण कशी असेल? अट्रॅक्टिव्ह असेल. कशी असेल ती? आणि कन्झर्वेटिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फील्ड अट्रॅक्टिव्ह, कन्झर्वेटिव्ह. तिची पण रेंज फार लांब. रेंज कशी तिची? पण ती पण जराशी वीकच आहे. कशी ती? कोण? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. जसा तो तशी ती. म्हणून आपण याला म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, शॉर्ट फॉर्म ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बाळांनो, आता तुम्हाला समजलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज अट्रॅक्टिव्हच का असतो? कळतंय का? का असतो? हा सेंट्रल फोर्सेस आहे. कोणते फोर्सेस आहेत? त्याचं नेचर लक्षात ठेवायचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. आणि एक प्लॅनेट दुसऱ्या प्लॅनेटला किंवा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असेल तर दुसरा पण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो. तो अट्रॅक्टिव्हच असतो. म्हणून काही बुक्समध्ये बाळांनो इथं याला असं दिलेलं निगेटिव्ह साईन. का? जर समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा जर याला इकडे ओढतोय तर हा पण याला कुठं ओढतोय? डायरेक्शन्स कशा? सेम का अपोजिट आहेत का नाही? आणि फिजिक्स मध्ये अपोजिट डायरेक्शन दाखवायचे असतील तर मी कशाने दाखवतो? निगेटिव्ह साइन इंडिकेट्स बोथ आर इन जम्या आहे की नाही? मग आता हे पॉइंट झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या जवळचा. म्हणजे चॅप्टर आपला कोणता आहे बाळांनो? ग्रॅव्हिटेशन. कोणता आहे चॅप्टर? ग्रॅव्हिटेशन मध्ये सुरुवातीला काय बघितलं आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं आहे ना? इट इज द टाइप ऑफ फोर्स विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitational force denoted by measured in terms of SI unit, CS,
डायमेन्शन L raised to 1, M raised to 1, D raised to quantity. F is equal to G M1 M2 by हा फॉर्म्युला कोणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे काय? द टाइप ऑफ फोर्स विच एनी टुवर्ड्स द सेंटर ऑफ, याला म्हणायचं काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होता? नंबर 1. नंबर 2, it has very, it is the weakest in a nature. जमलं की नाही? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो ते समजलं. कुठल्याही ऑब्जेक्टला कुठं ओढत असतो तो? सेंटरकडे, बरोबर आहे. प्लॅनेट. आता कधी कधी आता ग्रॅव्हिटी काय आहे? इथं आलो, आता इथे जायचं. ग्रॅव्हिटी कशावर समजा तुम्हाला इथं कळालं. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 8 वाजता आपल्या आंबेडकर चौकामध्ये सलमान खान येणार आहे. कोण येणार आहे? सलमान खान. सर्वात जास्त तर कोण पळतील? पुरी, नुसत्या पुरी. पार्टनर माहित नाही का सलमान खान? चल येईल का नाही तिथं? कमीत कमी 500 लोक येतील, बरोबर आहे की नाही? येतील का नाही? 500 लोक येतील. म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी तेवढी आहे. जर साधा एखादा ऍक्टर आला 50च येतील, बरोबर. सलमान खान आला 500 येतील. सनी लिओन आली 5000 येतील. किती येतील? बघायला येतील का नाही? म्हणजे पोरं तर पोरं पुरी जातात की बघतच आपण कशी आहे ना. म्हणजे बघा 50, 500, 5000 प्रत्येकाचं त्या लोकांना अट्रॅक्ट करण्याचा कॅपॅसिटी वेगळी करणे. म्हणजे त्या व्यक्तीची ग्रॅव्हिटी तेवढी. म्हणतो नाही त्या माणसाची ग्रॅव्हिटीच खूप आहे, त्या बाईची ग्रॅव्हिटी खूप. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ही एक प्रॉपर्टी त्या बॉडीची विच अट्रॅक्ट्स एनीवन टुवर्ड्स द सेंटर किंवा टुवर्ड्स द दॅट ऑब्जेक्ट. त्याच ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट करून घेण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला तुमची ग्रॅव्हिटी असं म्हणतात. कोणालाही तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकतात तुम्ही. तर कशामुळे? तुमच्या ग्रॅव्हिटीमुळे. म्हणतो ना अरे बाबा त्याच्यात ग्रॅव्हिटी खूप आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तो कोणाला अट्रॅक्ट करतो, ती कोणाला अट्रॅक्ट करते, म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. मग याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटी बेटा? इट्स अ प्रॉपर्टी ऑफ ए बॉडी विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. टुवर्ड्स इट्स सेंटर. कुठल्याही ऑब्जेक्टला कुठे अट्रॅक्ट करायचंय? सेंटरकडे. अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं? अट्रॅक्ट करणारा फोर्स म्हणजे कोण? मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही काय आहे? फोर्स आहे का नाही? ग्रॅव्हिटी ही एक ॲबिलिटी आहे. कोणाची? माझी, सलमान खानची, सनी लिओनची, नाही ना. प्रत्येकाची वेगवेगळी ॲबिलिटी असेल का नाही? म्हणजेच प्रत्येकाची वेगवेगळी काय आहे? ग्रॅव्हिटी. इट्स द ॲबिलिटी विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. मग सर या कॉन्सेप्टमध्ये, या फिजिक्समध्ये ग्रॅव्हिटी कशी डिफाईन करतो? इट इज द ॲबिलिटी. आपलं कोण आहे रे बाळांनो? अर्थ हा एक कोण आहे? हा कोण आहे? प्लॅनेट आहे का नाही? अर्थ प्लॅनेट आहे, सन प्लॅनेट आहे, नेपच्यून प्लॅनेट आहे, मार्स प्लॅनेट आहे. कोण आहे? मग मला सांगा, ग्रॅव्हिटी इज अ ॲबिलिटी ऑफ दॅट प्लॅनेट विच अट्रॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. त्याच प्लॅनेटची ॲबिलिटी जे कोणालाही अट्रॅक्ट करतं कुठं? त्याच्या सेंटरकडे. त्या ॲबिलिटीला म्हणायचं काय? बाकी सर्व जसे असतं जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन आहे की नाही, फक्त इथं फोर्स आहे आणि इथं कोण आहे? म्हणजेच
Gravity is the ability which any object towards the gravitational force. It is a type of which attracts towards the. It is the which any towards the. काय चेंज आहे का? फक्त फोर्स आहे हे काय आणि जसं ॲबिलिटी तसं हा आहे फिनॉमिना. ही फिना आणि मिना फुगे या फिना या असं तसं ही मिना. फिनॉमिना विच अट्रॅक्ट्स कुणाला कुठं. म्हणजे माझे खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. कोण आहे, काय करतंय, कोणाला, कुठं. कोण आहे फिनॉमिना, ॲबिलिटी का टाइप ऑफ फोर्स. काय करतंय बघ, काय करतंय कोणाला आणि कुठं. कोण काय करतंय कोणाला कुठं. कोण काय करते कोणाला कुठं. फोर्स आहे अट्रॅक्ट करते एनी ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ. ॲबिलिटी आहे अट्रॅक्ट करते एनी ऑब्जेक्ट ऑफ towards the center of planet. I agree. Phenomena which attracts the any object toward the center of its planet. त्याला काय म्हणलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशन. समजलं बाळांनो. आता हा आपला चॅप्टर झाला सुरू. तुम्हाला जर कुणी विचारला की ग्रॅव्हिटेशन, जसं मी चॅप्टरचं नाव सांगितलं, टॉपिक नेम इंडिकेट द होल इन्फॉर्मेशन विदिन दॅट चॅप्टर. आता एक लक्षात ठेवायचं, अख्खा चॅप्टर संपेपर्यंत दोन ऑब्जेक्ट एकाच एकमेकाच्या जवळच येणार. का सर याचं नेचर कसं आहे, अट्रॅक्टिव्ह आहे का. चॅप्टर सुरू झाला की जवळ या सुरुवात करायची. लांब करत जायचे, चंपूस जायचं नाही, कारण याच्यात रिपल्सिव्ह नेचर नाही. तसाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे ना, आपल्या 12व्या चॅप्टरमध्ये आपण बोलतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रिक फोर्स तो अट्रॅक्टिव्ह पण असतो आणि म्हणजे कसा, प्लस प्लस मध्ये काय असतं रिपल्शन, प्लस मायनस मध्ये म्हणजे दोन्ही नेचर आहेत का नाही. अट्रॅक्शन पण आहे, रिपल्शन पण आहे. पण याच्यामध्ये मात्र ऑलवेज काय असतं, अट्रॅक्शन असतं. काय असतं, जमतंय. पहिला पॉईंट क्लिअर घ्या. फर्स्ट हेडिंग टाका अशी मोठी लट, ग्रॅव्हिटेशन. अशी कशी मोठी. ग्रॅव्हिटेशन. पहिला टाका ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेडिंग. क्या पॉइंट, एक पॉइंट पहिला, इट इज द टाइप ऑफ रियल फोर्स. इट इज द टाइप ऑफ रियल फोर्स. Which attracts, which attracts ठीक है. मिनी का एनी, एनी का जुट्टू, एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ प्लॅनेट. चलो फुल स्टॉप. त्याच्यात पुढचा पॉइंट, इट इज डिनोटेड बाय. ऊपर देखो
ह्या है ह्या कौन सा जीएफ लिया बरं का ग्रॅव्हिटेशनल फोर्स जीएफ म्हणूनच अट्रॅक्टिव्ह असते डिनोटेड बाय एफ नेक्स्ट पॉइंट इट इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन it has SI unit Newton it has serious unit dyne next point 1 Newton is equal to 10 to the power 5 dyne खाली it has dimensions are m raised to 1 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतात m raised to 1 t raised to -2 ज्याला हे डायमेन्शन्स लक्षात लवकर येत नाही त्यांनी समोर याच्या पुढे जागा असते की नाही असा एक बॉक्स करायचा त्या बॉक्स मध्ये ही एक लाईन त्याच्यानंतर ही एक लाईन आणि ही खाली एक लाईन पुन्हा अरे सशे तरी बरे नशीब मी म्हाताऱ्या लोकांची ट्युशन घेत नाही आता तर 4 म्हाताऱ्या जायगरच कला सर पळायला नसते उचल अरे उचल आयला सस असतं सस नुसतं गदच केलं खलास सस भेलं की मरतं माहिती त्याला नुसतं भूक करायचं उचलायचं खाऊन टाकायचं शी मला आवडत नाही असलं नॉनव्हेज वगैरे कोण व्हेजिटेरियन तर नॉन व्हेजिटेरियन कोण कोण आहे कसं सांगतो व्हेजिटेरियन कोण कोण आहे सांगा कधी कधी जमते ना असलं सस्य बिसे खेकडे नाही झुरळ 10 20 कसं खाता तुम्ही एखादा जाता आहे ना टाका तसाच मध्ये चिंट बिल्ट जात नाही पण आईला म्हणा थोडी मला चटणी थोडंसं हे देखील मीठ डास जात नाही का डास जाते काय नॉर्मली आपण कुठेही बाहेर असताना आतापर्यंत असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या बोलत असताना अचानक तोंडात डास तरी गेलाय चिलट तरी गेलं काहीतरी जाते की जातेच पण असं पण मग जिथं डास आहे डास खाणार हे असले व्हेजिटेरियन माणसं नॉन व्हेजिटेरियन काही द्या डुकरं खाते कुत्रे खाते आपण काय माहिती त्याला कसं असतं आपण काहीच खात नाही मासे आहे क्वांटिटी कोणती झाली दिली का खाली घ्या एफ इज इक्वल टू -g m1 m2 बाय r स्क्वेअर खाली घ्या नेक्स्ट पॉइंट आता हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा पॉइंट आहे पण ते ह्याच्यात सांगायचं प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स
नंबर 1, आता मला सांग, इट इज म्हणायचं का ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचं का शॉर्ट फॉर्म मध्ये जीएफ म्हणायचं? ठीक आहे, घ्या. जीएफ इज अट्रॅक्टिव्ह अँड कन्झर्वेटिव्ह इन नेचर. जीएफ कसे आहे? अट्रॅक्टिव्ह अँड कन्झर्वेटिव्ह इन नेचर. इथं तो एक बॉयंट फोर्स पाहिजे होता, बॉयंट फोर्स. दोन्ही काय पण तो रिपल्सिव्ह असतो. पाण्यात आपण उडी मारतो का नाही? उडी मारल्याच्या नंतर आपण अचानक एकदा वर येतो का नाही? उडी किती उंचून मार, एकदा वर येतेच का नाही? कारण तो पाणी त्या बॉडीवर आपल्या फोर्स अप्लाय करतो, वर ढकलतो. तो असतो बॉयंट फोर्स. कोणता? बॉयंट किंवा बॉयन्सिक फोर्स. तो रिपल्सिव्ह आहे. कसा आहे तो? हां, त्याला अपथ्रस्ट फोर्स म्हणतो. मग जिथं बीएफ आहे तिथं रिपल्शन आहे, जीएफ आहे तिथं अट्रॅक्शन आहे. पहिले प्रॉपर्टी घेतली का? इट्स अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह इन नेचर. दुसरा पॉईंट, इट हॅज व्हेरी लॉंग रेंज. तीसरा पॉइंट, इट इज वीकेस्ट इन नेचर. इट इज वीकेस्ट इन नेचर. जमलं? हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं. आता ग्रॅव्हिटी. It is the ability which attracts any object. कुठं रे बाळांनो? Towards the center of planet. लिहिलं का? It is the ability which attracts any object towards the center of planet. पहा, आता लक्ष द्या बाळांनो इकडं. आता हा आपण काय बघितलं? चॅप्टरचं नाव काय बाळांनो? ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये काय बघतोय आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G m1 m2 बाय r². बरोबर. हे कसं आलं? हाच फॉर्म्युला का? जसं आपल्याला माहिती आहे की सर F इज इक्वल टू m इंटू a असतं, आहे की नाही? हो का नाही? मग हे असतो नॉर्मल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो? K Q1 Q2 बाय Q1 Q2 म्हणजे कोण आहे बेटा? चार्जेस, आहे का नाही? आणि M1 M2 म्हणजे कोण आहे? हे दोन दिसायला सारखे आहेत का नाही? दोन चार्ज मधला फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक फोर्स. दोन बॉडी मधला फोर्स ग्रॅव्हिटेशन. जिथं जिथं मास येतो, जिथं जिथं मास येतो तिथं ग्रॅव्हिटेशन असतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं आहेच, आहे की नाही? मग हे कसं आलं? त्याच्यासाठी एक लॉ होता मॅडम. कोणता होता? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लिहू नका, फक्त लक्ष द्या. न्यूटन्सचा कशाविषयी लॉ होता? ग्रॅव्हिटेशन विषयी. मग न्यूटनला काय काम होतं का नाही सर? 50 वेळेस लॉ तयार केले त्यानं. या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये त्यानं काय केलं होतं? त्यानं म्हणला दोन बॉडी आहेत. लोक म्हणले हो, टिश्यू डिश.
बॉडी बाळा हे 2. पहिल्याचं मास m1 आहे, दुसऱ्याचं असतं वा. दोघातलं अंतर काय असतं r किंवा डिस्टन्स d म्हणा r म्हणा काही x घ्या y घ्या z घ्या. तुम्हाला काय आवडतंय? पाणीपुरी नाही घ्यायची, पाणीपुरी. डिस्टन्स काय घ्यायची तर r. न्यूटन काय म्हणायला लागला? 2 बॉडी आहे म्हणजे काहीतरी फोर्स असेल. कोणता फोर्स असेल? एक तर अट्रॅक्ट करतील किंवा रिपल्स करतील. अट्रॅक्ट बी होत नाही, रिपल्स बी होत नाही, असं काय आहे का? निसर्गात अशी गोष्टच नाही. आणि जर असेलच नो अट्रॅक्शन नो सिमिलर बॉडीज काय करतात? रिपेल्स अँड डिसिमिलर. पण अख्खा चॅप्टर होईपर्यंत लक्षात ठेवायचं ग्रॅव्हिटेशन मध्ये रिपल्शन नसतंच. आंदोलन म्हणजे फक्त कसं आहे? अट्रॅक्शनच आहे. कसं आहे बरं क्या? मग न्यूटन काय म्हणला? या 2 बॉडीमध्ये जर अट्रॅक्शन असेल म्हणजे हा फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन किती बॉडीज? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का? सर नेचरच अट्रॅक्टिव्ह आहे ना. नेचर कसं बेटा? रिपल्सिव्ह आहे काय? त्यात नाहीच आहे. ग्रॅव्हिटेशन रिपल्सिव्ह नसतं. फोर्स F म्हणजे कोण आहे? फोर्स. आता फक्त म्हणा F इज अ फोर्स. पण कोणता फोर्स? अट्रॅक्शन. अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच अट्रॅक्टिव्ह आहे की नाही? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, फोर्स ऑफ बिटवीन is directly proportional, is force of attraction, force of between two is directly product of their masses. गुणाकाराला म्हणतो प्रोडक्ट. प्रोडक्ट कुणाचा आहे? m1 चा m2 चा, म्हणजे मासेस आहेत का नाही? याचं मास याचं मास म्हणजे मासेस. फोर्स ऑफ बिटवीन, फोर्स ऑफ बिटवीन इज प्रोडक्ट ऑफ देयर and A and D and inversely proportional म्हणजे 1/. इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1/, असतं स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स कोण आहे? त्याचा काय आलं का नाही? हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा कोण आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्याच्यानुसारच तो फॉर्म्युला तयार झाला आहे. कोणता? आता तुम्हाला विचारलं कोणी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतो? F प्रोपोर्शनल टू m1 m2 बाय आलं का नाही? F म्हणजे कोण आहे? फोर्स ऑफ बिटवीन टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देयर and inversely proportional to the square of distance between them. Inversely proportional to the square of distance between them. सांगताना पाहिजे सब पा. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणते? फोर्स ऑफ बिटवीन टू, फोर्स ऑफ बिटवीन टू, फोर्स ऑफ बिटवीन टू, फोर्स ऑफ बिटवीन टू is directly proportional to, is product of their masses and inversely proportional to the square of distance between them. जमलं का नाही? पण हे झाला तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मामाला ॲलर्जी होती वाकण्याची. कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये लॉ मध्ये असं वाकणं असलं की मास्तर एडम करते आणि मग काय म्हणते तुला काय टाका? कॉन्स्टंट टाका. मग बाबा हा काढ हे बसकन आणि टाक एक कॉन्स्टंट G m1 m2 बाय r स्क्वेअर. सर हे वाकडं काढलं आणि कॉन्स्टंट टाकलं. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला आणि प्रोपोर्शनॅलिटी काय टाकला? कॉन्स्टंट.
वेअर जी हा कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. कोण आहे, कळतंय का? जी कोण आहे? मग आता फॉर्म्युला काय झाला, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 बाय हा कोणता फोर्स, कोणता फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जमलं का? आता हे उद्या वापस अजून हे बघायचंय. अजून तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुरुवातच केला नाही, हे फक्त बेसिक घेतलं. आजच्या लेक्चरमध्ये काय समजलं, ग्रॅव्हिटेशन काय असतं. सुरुवातीला बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, असा फोर्स जो काय करतोय, कुणाला, एनी ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ, त्याला म्हणलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अट्रॅक्टिव्ह असतो नेचरला, कन्झर्वेटिव्ह असतो. रेंज कशी आहे, तसवारा आहे का नाही. पुढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G M1 M2 बाय हे बाकी प्रॉपर्टी. बाकी हे तर कोणाला येत आहे, न्यूटन, SI युनिट न्यूटन, CS टाइम, डायमेन्शन, क्वांटिटी येते की नाही. ग्रॅव्हिटी ही काय आहे, ॲबिलिटी आहे जी काय करते, एनी ऑब्जेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ. जमलं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय, फोर्स ऑफ बिटवीन टू इज directly proportional to the product of their and inversely proportional to the. आहे का नाही. आणि आतापर्यंत तुम्ही जे सांगत आलात का नाही, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, याला म्हणायचं स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्ही आतापर्यंत काय सांगत आला, स्टेटमेंट कुणाचं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. ही झाली त्याची डायग्राम आणि ही झाली. जमलं की नाही. स्टेटमेंट वरून फॉर्म्युला तयार करतात की नाही. समजा तुम्हाला फक्त असं दिलं F प्रोपोर्शनल M1 M2 बाय R स्क्वेअर, ह्याला बघून तुम्ही स्टेटमेंट करू शकतात का, करू शकतात का. कसा, फोर्स ऑफ इज दोघांचा काय, इनवर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ, याला बघून स्टेटमेंटला बघून हे येते का नाही. कसंही करता आलं पाहिजे. काही लोकांचे लोक उलटे असते, काहीला थिअरी लक्षात राहतील, काहीला फॉर्म्युला लक्षात राहतील. उलट्या डोक्याने उलटे करायचे, ज्याला जसं समजतं त्याला तसं, ज्याला जसं लक्षात राहील त्याला तसं लक्षात ठेवायचं. इंटेन्शन एकच की बाबा हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा चॅप्टर जमला की तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिक चार्जेस इन देअर फील्ड 12वी कल त्यांच्यासाठी फर्स्ट चॅप्टर हा खूप भारी जमतो. एक्झॅक्ट जशाच तशी कॉन्सेप्ट तिकडे. ठीक है. Remaining part we will discuss in the next lecture tomorrow. Thank you.